तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर रोजच्यासारखं 3 वाजता आलो आहे ड्युटीवर. बाकी माझं नाव यश आहे, मी प्रॉपर नांदेडचा आहे. मी नांदेडमध्ये द्वारका हॉटेलला जॉब करतो. तुम्ही माझा ब्लॉग कुठून पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भावांनो, 10K फॉलोअर्स होतच आले, तर थोडेसे बाकी आहेत, पटपट फॉलो करून घ्या की राव. चला मग लागू आता आपल्या कामाला. ड्युटीवर आल्या पहिली ऑर्डर पनीर चिल्लीची आली. अगोदर त्याला पिकअप करून दिलं, धनिया आणि कांदा पत्ता मारून गार्निशनसाठी नंबर 1. त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे साफसफाई करून घेतली. तुम्हाला तर माहिती आहे मला पूर्ण क्लीन पाहिजे, गिजगीज आवडत नाही, तेव्हा काम करायला मजा येते. त्याच्यानंतर नूडल्स बॉईल करण्यासाठी पाणी चढवून घेतलं. चेक केलं नूडल्स बॉईल झालं का नाही. हां, नंबर 1 नूडल्स बॉईल झालेलं आहे. त्याच्यानंतर चाळणीमध्ये पलटी मारून घेतली आणि वरतून पाणी टाकलं. हे बघा कसं मोकळं फटफटीत नूडल्स बॉईल करून झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर स्टॉक वॉटरसाठी पाणी चढून घेतलं. मला खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या, भाऊ स्टॉक वॉटर म्हणजे काय. तर भाऊ, स्टॉक वॉटर म्हणजे व्हेजिटेबल्स बॉईल केलेलं जे पाणी असतं का नाही, ते आम्ही ऑर्डर मारण्यासाठी यूज करतो. त्याच्यानंतर व्हेज क्रिस्पीसाठी व्हेजिटेबल्स कट करून घेतले. व्हेज क्रिस्पीमध्ये आपण फुलगोबी, पत्तागोबी, शिमला, गाजर, बेबीकॉर्न, मशरूम हे सर्व टाकतो. हे झाली बघा आपली व्हेजिटेबल्सची कटिंग करून. त्याच्यानंतर रेड पोटिंग बनवली आणि व्हेजिटेबल्स ॲड केले. त्याच्यानंतर त्याला तेलामध्ये फ्राय करून घेतलं. चॉपसी पण नव्हती, चॉपसी संपलेली, तर नूडल्सला कॉर्नफ्लोअर वगैरे लावलं. बाकी तुम्ही लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. त्याच्यानंतर चॉपसी तेलामध्ये फ्राय करून घेतली. मध्येच व्हेज मंचुरियनचा ऑर्डर आला. वरतून कोथिंबीर आणि कांदा पत्ता म्हणून त्याला पिकअप करून दिलं. शेजवान चटणी पण नव्हती, शेजवान चटणी बनवून घेतली. दुपारी आल्यावर जेवलो नव्हतो, तर 5-6 वाजता जेवण करून घेतलं जरासं. बाकी खराटा चायनीज डिपार्टमेंटमध्ये कशासाठी यूज होतो कमेंटमध्ये सांगा बरं. ही झाली बघा आपली चायनीज डिपार्टमेंटची सेटिंग वगैरे लावून. 7 वाजता चहा बनलेली, चहा वगैरे पितो. बाकी भावनो, इथपर्यंत आलात, फॉलो नसेल केलं तर फॉलो नक्की करून घ्या अशाच नवीन नवीन रेसिपी आणि ब्लॉग्स बघण्यासाठी. चला भावनो, आजच्यासाठी एवढंच. जय महाराष्ट्र.